पाठ 6 लोकसंख्या. देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता हे महत्त्वाचे घटक असतात. लोकसंख्या हे महत्त्वाचे संसाधन आहे. या पाठात भारत आणि ब्राझीलच्या लोकसंख्येचा अभ्यास करूया. प्रथम भारतापासून सुरुवात करू. भारताच्या लोकसंख्येचा अभ्यास करताना आपण साल 2011च्या जनगणनेप्रमाणे वितरण व घनता हे नकाशे अभ्यासूया. लोकसंख्या 121 कोटी. क्रमांक जगात दुसरा. क्षेत्र जगातील भूक्षेत्रापैकी फक्त 2.41% भूक्षेत्र. एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी 17.5% भारतात. सरासरी घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. नकाशा पाहिला तर लक्षात येते की भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे. प्राकृतिक रचना, हवामान व जीवन जगण्याची सुलभता या बाबींचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होताना दिसतो. सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात अनेक शतकांपासून मानवी वस्ती स्थापित झालेली आढळते. शेती व उद्योगधंदे यामुळे काही भागांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले असून या भागात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. उदाहरणार्थ उत्तरेकडील मैदानी प्रदेश आणि मोठी शहरे दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई, पुणे, बंगळुरू इत्यादी. याउलट पर्वतीय, डोंगराळ, शुष्क वाळवंटी प्रदेश तसेच घनदाट वनक्षेत्र जेथे सुविधांचा अभाव असतो अशा प्रदेशात लोकसंख्येचे वितरण विरळ प्रमाणात आढळते. आता आपण ब्राझीलबाबत बघूया. ब्राझीलच्या लोकसंख्येचा अभ्यास करताना आपण साल 2010च्या जनगणनेप्रमाणे वितरण व घनता हे नकाशे अभ्यासूया. लोकसंख्या 19 कोटी. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश. क्रमांक जगात 5वा. क्षेत्र जगातील भूक्षेत्रापैकी फक्त 5.6% भूक्षेत्र. एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी 2.78% ब्राझीलमध्ये. सरासरी घनता 23 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये देखील लोकसंख्येचे वितरण असमान आहे. बहुतांश लोकसंख्या पूर्व किनारपट्टीच्या 300 किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यात आढळते. हा दाट लोकसंख्येचा प्रदेश ब्राझीलच्या किनारपट्टीजवळील सखल भाग आहे. त्यातही आग्नेय किनारपट्टीचा भाग हा अनुकूल हवामानामुळे वस्त्यांसाठी सुयोग्य बनला आहे. सुपीक जमीन व संसाधनांच्या उपलब्धतेमुळे कृषी व उद्योग यांची या भागात भरभराट झालेली दिसते. परिणामी या भागात लोकसंख्येची घनता जास्त आहे. याउलट ॲमेझॉन खोऱ्यातील प्रतिकूल हवामान, जास्त पर्जन्यमान, दुर्गमता आणि दाट वने यामुळे मानवी वस्त्या निर्माण होण्यास मर्यादा पडतात. त्यामुळे येथे लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. ब्राझीलचा मध्य व पश्चिमी भाग हा कमी लोकसंख्येचा आहे. ब्राझीलमधील उच्चभूमीच्या या प्रदेशात लोकसंख्येची घनता मध्यम स्वरूपाची आढळते. आता आपण दोन्ही देशातील लोकसंख्येची रचना पाहू. लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या. पुढील 2 आलेख पहा. या आलेखांमध्ये काय आढळते? गेल्या अनेक दशकात ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे. ब्राझीलमधील स्त्रियांची संख्या 2001 पासून पुरुषांच्या संख्येपेक्षा लक्षणीय वाढली आहे. भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे. भारतात गेली कित्येक दशके लिंग गुणोत्तरात चढउतार झालेला पाहण्यास मिळतो. भारतात 1991 नंतर लिंग गुणोत्तरात थोडी वाढ झाली आहे. लोकसंख्येचा मनोरा. वयोगटानुसार पुरुष व स्त्रिया यांचे वय या आलेखामध्ये एकत्र दाखवले जाते. आता ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांचे आलेख बघा. काय दिसते तुम्हाला? दोन्ही देशांमध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे, परंतु भारतामध्ये ब्राझीलपेक्षा मुलांची टक्केवारी जास्त आहे. ब्राझीलमध्ये 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची टक्केवारी भारतापेक्षा जास्त आहे. म्हणजेच ब्राझीलची लोकसंख्या हळूहळू वृद्धत्वाकडे झुकत असून भारतात परिस्थिती नेमकी वेगळी आहे. भारतात तरुण वयोगट जास्त आहे. आपण असे म्हणू शकतो की भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहे.
क. लोकसंख्या वाढीचा दर. आता हे 2 आलेख बघा. काय दिसतंय तुम्हाला? लोकसंख्या वाढीचे प्रमाण ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी कमी झालेले दिसते. भारतात अजूनही तशी स्थिती नाही. 2001 ते 2011च्या दशकात भारताची लोकसंख्या 18.2 कोटीने वाढली. भारतातील लोकसंख्या वाढीचा दर 1971 पर्यंत जास्त होता. त्यानंतर हा दर स्थिरावला. वर्तमान काळात भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे, परंतु लोकसंख्या वाढत आहे. ब्राझीलच्या आलेखाचे निरीक्षण करताना काय दिसतंय? तर लोकसंख्या वाढीचा दर कमी होतोय. पुढच्या 2 दशकात ब्राझीलची लोकसंख्या वाढण्याची शक्यता कमी दिसते. ड. सरासरी आयुर्मान. सरासरी आयुर्मान म्हणजे एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते. आता परत दोन्ही देशांचे आलेख बघा. यात तुम्हाला काय दिसतंय? भारतीय सरासरी 68 वर्षे जगतो, तर ब्राझीलचे लोक सरासरी 75 वर्षे जगतात. 1960ला भारतीयांचे आयुर्मान 41 वर्षापेक्षा कमी दाखवते आहे, पण आता ते वाढले आहे. भविष्यात ते आणखी वाढेल असे दिसते. एकूण काय तर आपल्याला असं म्हणता येईल की देशाच्या सरासरी आयुर्मानात झालेली वाढ ही समाजाच्या प्रगतीचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. आरोग्यविषयक सुविधा वाढल्या, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली आणि जीवनसत्वयुक्त मुबलक आहार मिळू लागला. हे झालं की आयुर्मान आपोआप वाढू लागतं. विकसनशील देशांमध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे, परंतु सामाजिक आणि आर्थिक विकासाबरोबर त्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे. ई. साक्षरता प्रमाण. आता परत आलेख पहा. असे लक्षात येते की ब्राझीलचे साक्षरता प्रमाण हे जास्त आहे.